नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य 50 प्रश्न घेतलेले आहेत। हे 50 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 10,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला सर्व काही PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे। तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेच पाठवले जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, नोबेल पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? बघा, नोबेल या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो, सन 1901 या वर्षापासून नोबेल या पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, पाण्याने पृथ्वीचा एकूण किती टक्के भाग हा व्यापला? बघा, पाण्याने पृथ्वीचा एकूण किती टक्के भाग या ठिकाणी व्यापलेला आहे? बघा, पाण्याने पृथ्वीचा एकूण 71% भाग या ठिकाणी व्यापलेला आहे। प्रश्न क्रमांक 3 बघा, पृथ्वीवर दिवस आणि रात्र खालीलपैकी कशामुळे होतात? बघा, पृथ्वीवर दिवस आणि रात्र खालीलपैकी कशामुळे होतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, पृथ्वीच्या परिवलनामुळे विद्यार्थी मित्रांनो पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे होत असतात। प्रश्न क्रमांक 4 बघा, जगामधले सर्वात मोठे बेट खालीलपैकी कोणतं बेट आहे? जगामधलं सर्वात मोठे बेट खालीलपैकी कोणते बेट आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, ग्रीनलँड हे बेट विद्यार्थी मित्रांनो जगामधलं सर्वात मोठे ते बेट आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, सूर्यमालेमधला सर्वात वेगवान ग्रह खालीलपैकी कोणता आहे? बघा, सूर्यमालेमध्ये सर्वात वेगवान ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, बुध हा ग्रह विद्यार्थी मित्रांनो सूर्यमालेमधला सर्वात वेगवान ग्रह आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, जगामध्ये बघा सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणतं आहे? बघा, जगामधले सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणतं सरोवर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, लेक सुपेरियर हे विद्यार्थी मित्रांनो जगामधलं सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, भारतामधली सर्वात प्राचीन पर्वतरांग खालीलपैकी कोणती आहे? बघा, भारतामधली सर्वात प्राचीन पर्वतरांग खालीलपैकी कोणती पर्वतरांग आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, अरवली ही पर्वतरांग विद्यार्थी मित्रांनो भारतामधली सर्वात या ठिकाणी प्राचीन पर्वतरांग आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा, हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं धरण आहे? विद्यार्थी मित्रांनो, हिराकुंड हे धरण महानदीवरचं धरण आहे, ते ओडिशा या राज्यामध्ये। बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 9 बघा, नीलगिरी पर्वतामधलं सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं आहे? बघा, नीलगिरी या पर्वतामधलं बघा सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं शिखर आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांनो, नीलगिरी पर्वतामधलं सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं शिखर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, दोडा बेटा हे शिखर विद्यार्थी मित्रांनो नीलगिरी पर्वतामधलं सर्वात उंच ते शिखर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, शिप्रा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर आहे? बघा, शिप्रा या नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर आहे? बघा, शिप्रा नदीच्या काठावर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, उज्जैन हे शहर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बिहारचे दुःखाश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? बघा, बिहारचे दुःखाश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा विद्यार्थी 1 राहील, बिहारचे दुःखाश्रू असे कोसी नदीला म्हणतात। बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 12 बघा, भारतामधला पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापूर पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झाला? भारतामधला पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर भारतामधला पहिला अणुविद्युत प्रकल्प बघा तारापूर हा अणुविद्युत प्रकल्प भारतामधला पहिला अणुविद्युत प्रकल्प आहे, तर तो ठाणे या जिल्ह्यामध्ये सुरू झाला होता।
होता। प्रश्न क्रमांक 13 बघा, भारताचा राष्ट्रीय वृक्ष खालीलपैकी कोणता आहे? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये प्रश्न विचार भारताचा राष्ट्रीय वृक्ष खालीलपैकी कोणता आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील वड हा वृक्ष विद्यार्थी भारताचा या ठिकाणी तो राष्ट्रीय वृक्ष आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, खालीलपैकी लोकनायक हे टोपणनाव खालीलपैकी कोणाचं? लोकनायक हे टोपणनाव खालीलपैकी कोणाचं नाव आहे? लोकनायक। मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील जयप्रकाश नारायण यांचे लोकनायक हे टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शुद्ध सोने खालीलपैकी किती कॅरेटचे असते? बघा शुद्ध सोने खालीलपैकी किती कॅरेटचे असते? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील शुद्ध सोने विद्यार्थी मित्रांनो 24 कॅरेटचे सोने असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जिल्हा परिषद सचिव खालीलपैकी कोण असतो? जिल्हा परिषद यांचे सचिव खालीलपैकी कोण असतात? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, जिल्हा परिषद यांचे सचिव विद्यार्थी मित्रांनो उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषद यांचे ते या ठिकाणी सचिव असतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे तर ते पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र विद्यार्थी मित्रांनो केरळ या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो? बघा खालीलपैकी कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील इन्सुलिनच्या कमतरतेमुळे विद्यार्थी मित्रांनो मधुमेह होतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय विद्यार्थी मित्रांनो जिनिव्हा या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मेळघाट हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी राखीव ठेवण्यात आले? बघा मेळघाट हे अभयारण्य बघा अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे तर ते पुढीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे मेळघाट? बघा व्याघ्र प्राणी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख होतो? स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख होतो? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील मादाम भिकाजी कामा यांचा या ठिकाणी उल्लेख होतो। प्रश्न क्रमांक 22 बघा, कथकली हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्यात? कथकली हे लोकनृत्य पुढीलपैकी कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे? कथकली। बघा कथकली विद्या केरळ या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 23 बघा, उच्च न्यायालयामधील न्यायाधीशांच्या नेमणुका खालीलपैकी बघा उच्च न्यायालयामधील न्यायाधीशांच्या नेमणुका खालीलपैकी कोण करतात? बघा उच्च न्यायालयामधील बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 2 राहील राष्ट्रपती हे उच्च न्यायालयामधील न्यायाधीशांच्या नेमणुका हे करत असतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मराठी भाषेचं लेखन खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये? बघा मराठी भाषेचं लेखन खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये करतात? बघा मराठी भाषेचं लेखन विद्यार्थी मित्रांनो देवनागरी या लिपीमध्ये करतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेच्या बघा मसुदा समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ग्रेट निकोबार या बेटामधलं ठिकाण बघा खालीलपैकी कोणतं ठिकाण आहे भारताचं सर्वात दक्षिणेकडचं या ठिकाणी ठिकाण आहे? भारतामधलं बघा सर्वात दक्षिणेकडचं ठिकाण खालीलपैकी कोणतं ठिकाण आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर इंदिरा पॉइंट हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो बघा सर्वात दक्षिणेकडचं या ठिकाणी ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक बघा, तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यामधले? बघा तोरणमाळचे पठार पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहे? तोरणमाळचे पठार। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील तोरणमाळचे पठार विद्यार्थी मित्रांनो नंदुरबार या जिल्ह्यामधले पठार आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कावीळ पुढीलपैकी कोणत्या भागावर परिणाम करतो? बघा कावीळ हा खालीलपैकी कोणत्या भागावर परिणाम करतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील कावीळ हा विद्यार्थी मित्रांनो यकृतावर तो या ठिकाणी परिणाम करत असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सरदार सरोवर हा प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? सरदार सरोवर हा प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता सरदार सरोवर हा प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बघा सरदार सरोवर विद्यार्थी मित्रांनो नर्मदा या नदीवरचा तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कुष्ठरोग हा खालीलपैकी कशापासून होतो? कुष्ठरोग हा खालीलपैकी कशापासून होणारा
कुष्ठरोग बघा विद्यार्थी बघा मायक्रोबॅक्टेरियम लेप्री म्हणजे जीवाणू बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा महाराष्ट्रामधले पहिले जलविद्युत निर्मिती केंद्र खोपोली कोणत्या जिल्ह्यात महाराष्ट्र राज्यामधले पहिले जलविद्युत निर्मिती केंद्र खोपोली खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा खोपोली विद्यार्थी म्हणून रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पन्हाळा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा पन्हाळा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा पन्हाळा हे थंड हवेचं ठिकाण कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये? भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग विद्यार्थी मित्रांनो पुणे या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा गुगामल हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? गुगामल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील गुगामल हे अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा काटेपूर्णा नळगंगा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या? काटेपूर्णा नळगंगा या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? बघा काटेपूर्णा नळगंगा या नद्या विद्यार्थी मित्रांनो तापी नदीच्या उपनद्या आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भुसावळ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा भुसावळ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील भुसावळ हे शहर विद्यार्थी मित्रांनो तापी नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा बिंदुसरा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बिंदुसरा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बिंदुसरा हे धरण बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बिंदुसरा हे धरण विद्यार्थी मित्रांनो बीड या जिल्ह्यामधलं ते धरण आहे। बघा प्रश्न क्रमांक 40 बघा साल्हेर हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा साल्हेर हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बघा साल्हेर विद्यार्थी मित्रांनो नाशिक या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? डॉक्टर पंजाबराव देशमुख हे कृषी विद्यापीठ आहे तर ते पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख हे कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा राजेवाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा राजेवाडी हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो राजेवाडी हे ठिकाण बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील अंजीर या फळासाठी राजेवाडी हे ठिकाण या ठिकाणी प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पारस औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? पारस हा औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? पारस बघा पारस विद्यार्थी मित्रांनो अकोला या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी औष्णिक विद्युत प्रकल्प आहे। बघा प्रश्न क्रमांक 44 बघा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDC यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? MIDC बघा MIDC बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सन 1962 मध्ये MIDC यांची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील रत्नागिरी या जिल्हा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा उपग्रह दळणवळण बघा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? बघा उपग्रह दळणवळण केंद्र बघा आर्वी या ठिकाणी आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधील बघा आकारमानाने सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी बघा आकारमानाने सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा मुंबई शहर जिल्हा विद्यार्थी मित्रांनो आकारमानाने सर्वात लहान तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सातारा जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा हळदी उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा कोणता जिल्हा आहे? बघा हळदीच्या उत्पादनामध्ये विद्यार्थी मित्रांनो सांगली हा जिल्हा अग्रेसर असलेला तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कांद्याचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा कांद्याचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये होते? कांद्याचे सर्वाधिक उत्पादन
तर नाशिक या जिल्ह्यामध्ये होते. बघा प्रश्न क्रमांक 51 बघा, कर्नाळा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये, कर्नाळा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगायचा आहे. जर तुम्हाला असेच बघा पोलीस भरतीसाठी बघा लागणारे बघा 10,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स आणि सर्व IMP PDF जर कोणाला पाहिजे असतील तर फक्त आणि फक्त तुम्हाला सर्व काही मिळून जाईल फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.